लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. कला इकडे रात्री रूममध्ये फेऱ्या घालत असते आणि अद्वैतची वाट बघत असते. कला आईबाबांचं कर्ज कसं फेडायचं हाच विचार करत असते. तिच्या मनात चालू असतं, आईबाबांनी मला लग्नात दागिने घातले होते, जर मी ते मोडून पैसे आईबाबांना दिले तर तेवढीच त्यांना मदत होईल. तेवढ्यात अद्वैत रूममध्ये येतो. कलाला असं विचारात पाहून तो कलाला म्हणतो, काय झालंय का, काय एवढा विचार करतीये. अद्वैत असं म्हणत बेडवर बसतो. तशी कलाही त्याच्याजवळ जाऊन बसते. अद्वैत कलाला म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का. यावर कला म्हणते, नाही काही नाही, मी काय म्हणत होते, मला आपल्या लग्नात माझ्या आईबाबांनी जे दागिने दिले होते ना ते मला पाहिजे. यावर अद्वैत आता म्हणतो, आता तर कोणता सण पण नाहीये, मग कशाला हवे तुला दागिने. अद्वैतच्या या बोलण्यावर कला म्हणते, मी असा विचार करत होते की मला तू जर ते दागिने दिले तर मी मोडून त्याच्या मोबदल्यात काही पैसे मिळाले तर तेवढेच आईबाबांना कर्ज फेडायला मदत होईल. यावर अद्वैत म्हणतो, काय बोलतीये कळते का तुला, तुला काय गरज आहे दागिने मोडायची. यावर कला म्हणते, मग मी काय करू. अद्वैत कलाला म्हणतो, अगं तुझ्या कामाचे म्हणजे डिझाईनचे पैसे तर मिळतच आहे ना. मग यावर कला म्हणते, ते तर दिलेत की तू, पण तेवढे पुरेसे नाहीत रे. आता आता बाबांच्या डोळ्यांचं पण ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन नाही केलं लवकर तर त्यांना काहीच दिसणार नाही. आणि कला रडायला सुरुवात करते. अद्वैत कलाला म्हणतो, खरे प्लीज रडू नको. अगं मी करतो ना काहीतरी. यावर कला म्हणते, मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये, मी हे सगळं माझ्या स्वखर्चावर करणार आहे. अद्वैत म्हणतो, हो कर, तुझ्याच स्वखर्चावर कर. अगं मीच तेच तर म्हणतोय ना, आणि तुझेच पैसे देणार आहे. यावर कला म्हणते, माझे पैसे. अद्वैत म्हणतो, तू सकाळी डिझाईनचे करेक्शन करून दिलं ना त्याचाच मोबदला म्हणून. यावर कला म्हणते, खरंच. तसं अद्वैत कपाट उघडतो आणि कपाटातून पैसे बाहेर काढतो. तेवढ्यात नैना कला आणि अद्वैतच्या रूमच्या बाहेर येऊन थांबते आणि त्यांचं बोलणं लपून ऐकत असते. अद्वैत कलाच्या हातात तिच्या कामाचे पैसे ठेवतो. यावर कला अद्वैतला म्हणते, खरंच खूप थँक्यू, मला आता याची खूप गरज होती. तेवढंच रोहिणी पण तेथे येते. नैनाला बाजूला ओढते आणि नैनाला म्हणते, उद्या जेव्हा तुझ्या आईबाबांना ती पैसे द्यायला निघेल ना तेव्हा सगळ्यांसमोर तमाशा कर. आता पुढच्या भागात पाहूया नैना कलाच्या विरोधात सरोजच्या म्हणजेच घरच्या सगळ्यांसमोर काय तमाशा करते. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.